कोल्हापूरच्या खिद्रापूरमध्ये पर्यटकांसाठी कोपेश्वर मंदिर आजपासून बंद। अतिक्रमण काढण्याविरोधात ग्रामस्थांचं बेमुदत धरणे आंदोलन। न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा ग्रामस्थांचा निर्धार। जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार। महाकर्जमुक्तीची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात। योजनेअंतर्गत 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती, ओटीएस सुविधा आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000पर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार। अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीसाठी 334 कोटी मंजूर। मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात राज्यात अवकाळीमुळे नुकसान, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटलांची घोषणा। आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी 209 कोटींची तरतूद। शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाईचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा। बँकांची शासकीय खाती कार्यक्षम बँकांकडे वळवण्यात येतील। नागपुरातील बैठकीत बावनकुळेंकडून स्पष्ट। आषाढी वारीसाठी संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी उद्या त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे प्रस्थान करणार। 23 दिवसांचा पायी प्रवास पूर्ण करून पालखी 24 जुलै रोजी पंढरपुरात दाखल होणार। पनवेलमध्ये जीपीएस या आजारांचे 2 रुग्ण आढळले। एक रुग्ण उपचारानंतर बरा होऊन घरी परतला, तर 71 वर्षीय महिलेवर नवीन पनवेलमधील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। पनवेल महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क। आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक घडामोडींना टेलरिंग क्षेत्रालाही फटका। मुंबई उपनगरातील शिलाई दरांमध्ये 10% वाढ होण्याची शक्यता। अस्तर धागा साडीच्या फॉलची किंमत वाढल्याने शिलाई महागली। महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये लवकरच मेगा भरती। आरोग्य खात्यामध्ये 5223 पदांची भरती केली जाणार। हजारो तरुणांना नोकरी मिळवण्याचा मार्ग मोकळा। पावसासंदर्भातील टॉप 9 बातम्या। मान्सून पुन्हा सक्रिय होणार। राज्यभरात पुढील 6 दिवस पावसाचा येलो अलर्ट। मध्य महाराष्ट्र आणि कोकणात जोर वाढणार। हवामान विभागाचा अंदाज। राज्यातील 27 जिल्ह्यांना विजांसह वादळी पावसाचा इशारा। अकोल्यामध्ये पावसाचा कहर। मुजामपूर या परिसरातील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। जनजीवन विस्कळीत। देऊळ गावच्या नाल्यामध्ये 4 चाकी वाहून गेल्याची घटना। अकोला जिल्ह्यातल्या पातूरमध्ये अतिवृष्टीचा तडाखा। मुजावरपुरा परिसरातील घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस। वातावरणात गारवा। उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। खरीप पिकांना जीवनदायी पाऊस मिळाला। बीड जिल्ह्यातील केजमध्ये मुसळधार पाऊस। जोरदार पावसाच्या सरीमुळे मुख्य रस्ते जलमय। तासभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं। वाहनधारकांना याचा मोठा फटका। पुणे जिल्ह्यातील शिरूरच्या कानूर मेसाई या परिसरामध्ये मुसळधार पाऊस। गावातील प्रमुख रस्ते जलमय, तर ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये पाणी शिरलं। नागरिकांची मोठी तारांबळ। मुसळधार पावसामुळे पिंपळगाव आसेगाव देवी मार्ग बंद। जीव धोक्यात घालून नागरिकांची नदीपात्रातून ये-जा। पुलाची उंची कमी असल्यानं पाणी थेट पुलावरून वाहू लागलं, त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता। गोंदिया जिल्ह्यामध्ये सलग 3ऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसामुळे दिलासा। पेरणी केलेल्या धान पिकांच्या नर्सरीला पावसामुळे होणार फायदा।